ऐसी जोडी करा रामकंठी धरा तेने चुके फेरा गर्भवास नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीजजाचा क्षीणतेची फळ नावधड करा सहस्रनामाची ते हे भव सिंधुसी थडी पावे नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीजजाचा क्षीणतेची फळ तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भाता भरा हरी राम बाणे नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीजजाचा क्षीणतेची फळ यवंत प्रविशमम वाचमिमा प्रसूतां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वदाम्नां अन्याउच हस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय धातु आवाज कमी कर माझा महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय धातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदां भोज तेजस्फुर्दि प्रदेशं विधीन्द्रादि देवे सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अदत्रे जननी देवाची संपाति ज्ञानंच विदायी भक्तिं विलोकितो येन समाधि राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू ऐसी जोडी करा रामकंठी धरा तेने चुके फेरा गर्भवास नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन बीजजाचा क्षीणतेची फळ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगतमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महावीर राष्ट्र ज्ञानेश्वरी तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून अभंग बहुतांशी सर्वांच्या परिचयाचा पाठातला आणि सोपा अभंग आहे। या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय मानवी ध्यानातल्या प्रत्येक जीवाला जीवनाची काहीतरी जोडी करायला सांगतात। अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव की निमित्तानं आहे काय कारणानं आहे तुम्हा सर्व मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्ही मला एवढ्या पाण्या पावसाचं बोलवलंय महाराज। आपल्या सर्वांचे लाडके एक युवा नेतृत्व आमचे कारभारी जाधव आबा यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे। आमच्या आबाने कार्यक्रमाची तयारी एवढी सुंदर केली, त्यांच्या सर्व मित्रमंडळीने कार्यक्रमाचं नियोजन आयोजन एवढं गोड केलं। तुम्हाला कीर्तन ऐका वाटेल यात नवल नाहीये, परिसरातील लोकांना कीर्तन ऐका वाटेल यातही नवल नाहीये। आमच्या आबाचं नियोजन एवढं गोड आहे की मेघराजाला सुद्धा कीर्तन ऐकायची इच्छा झाली म्हणून तो अगोदर येऊन गेला। बरं महाराज खरं सांगतात तसं कार्यक्रमात पाऊस येणं हा अपशकुन नाहीये। पूर्वी साधू संत यज्ञ करायचे जोपर्यंत मेघराजाची आहुती होत नाही तोपर्यंत यज्ञ परिपूर्ण होत नव्हता। खूप सुंदर नियोजन आमच्या आबांनी केलंय, द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला सर्व मंडळी। मला आनंद वाटतोय महाराज, आज संप्रदाय एवढा जोरात या महाराष्ट्रात प्रचार करत आहेत। कार्यक्रम कशाचा का असेल, कार्यक्रम कारण कोणताही का असेल, पण लोक कीर्तन ठेवतात ही खूप मोठी चांगली गोष्ट आहे। या वर्षी थोडा सर्वे केल्यानंतर एक गोष्ट तुमच्या प्रामुख्याने लक्षात येईल, पूर्वीपासून जे जुने लोक वयस्कर लोक ज्या जत्रेमध्ये तमाशे ठेवायचे बहुतांशी ते तमाशे बंद झाले ना, त्या तमाशाच्या ठिकाणी कीर्तन सुरू झाले महाराज। माणसं मेले तरी कीर्तन आहे, माणसं जन्मले की कीर्तन आहे। आपल्या तिकडं बरं आहे, पण त्या पश्चिम महाराष्ट्रात अशी पद्धत आहे की हळदी निमित्त सुद्धा कीर्तन ठेवतात महाराज, वराती निमित्त कीर्तन। बरं कशा निमित्त कीर्तन ठेवावं हा एक मोठा प्रश्न आहे। परवा दिवशी एका महामूर्खाने मला फोन केला,
मला म्हणे हॅलो पुरुषोत्तम महाराज आहे का? म्हणलं हो दादा मीच बोलतो. दादा कार्यक्रम घ्यायचा हो तुमचा. म्हणलं काही हरकत नाही. मी रोज निशी पाहिली, तारीख खाली होती. तारीख पाहिल्यानंतर त्याने मला फोन केला, म्हणे महाराज अमुक अमुक गाव आहे, सर्व लिहिलं, पत्ता लिहिला, त्याचा नंबर वगैरे लिहिला. आणि मी फोन ठेवताना त्याला म्हणलं का रे कीर्तन कशा निमित्ताने? तुम्हाला हळूच म्हणलं, म्हणे महाराज आमच्या शेतामध्ये 2 पोल्ट्री फार्म टाकले, त्यांच्या उद्घाटनानिमित्त तुमचं कीर्तन आहे म्हणे. कीर्तन करू म्हणलं आपण, कीर्तन करायचं काय विषय नाही, पण पोल्ट्री फार्मच्या उद्घाटनाला अभंग कोणता घ्यावा हा एक मोठा प्रश्न आहे ना मला. कारण गात्यात परमार्थ खूप जोरात वाढला. मला तर खरं सांगू का, मानवी देहाची कोणती का सुरुवात असेल ती परमार्थापासून झाली पाहिजे. मी एक वाक्य माफी मागून बोलतो. चोर जर चोरी करण्यासाठी निघाला तर पहिलं मारुतीरायाला नारळ फोडतो. मारुतीरायाला सांगतो, मारुतीराया अरे 15 दिवस झाले थोडा धंदा स्लॅक या का चांगलं घर सापडू दे, म्हणतो का नाही? चोर चोरीत करत असताना सुद्धा मारुतीरायाला नारळ फोडतो. दारूचा दुकानदार ज्यावेळेस दुकान उघडतो, सेटर वर करतो, त्यावेळेस पहिली अगरबत्ती देवाला लावतो. देवाला सांगतो, देवा आज जर खानदानी बेवडे येऊ दे, म्हणतो का नाही? धंदा खूप चांगला हलका चाललाय माझा. मग दारूचा दुकानदार जर दुकानाची सुरुवात देवापासून करत असेल, चोर जर चोरी करण्यासाठी निघाला तर तो देवाला नारळ फोडून जात असेल, तर बसणाऱ्या सर्व मायबापांना माझा प्रश्न आहे, आपण आपल्या जीवनाची सुरुवात का देवापासून करू नये? किती गोड प्रमाणे विठ्ठलाचे नामादी मायबाप. मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवन आपल्या जीवनाची सुरुवात देवापासून केली पाहिजे. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरी. मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाने आपल्या जीवनाची प्रत्येक सुरुवात देवापासून केली पाहिजे. का त्यानं करू नये? कारण ज्या विश्वमालकाने तुम्हाला या विश्वामध्ये जन्माला घातलंय त्या विश्वमालकाचं चिंतन केल्याशिवाय आपण आपल्या जीवनाची सुरुवात करू नये. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवायची. तसं वाढदिवस हा जो शब्द आहे तसा हा शब्द चुकीचा आहे महाराज. वाढदिवस हा जो शब्द आहे ना, हा शब्दच तसा चुकीचा आहे. कारण की 100 मधले 30 वर्षे गेले म्हणजे तो वाढदिवस नाही. तुमच्या आणि माझ्या जीवनातला कोणता दिवस येतो? घट दिवस आहे. पण आता जुन्या लोकांनी म्हणा कोणत्या लोकांनी त्याला नाव वाढदिवस दिले, तो त्यांच्या बुद्धीचा प्रश्न आहे. वाढदिवस म्हणजे नेमकं काय हो? जन्मदिवस म्हणजे नेमकं काय? याचं कारण सांगू का महाराज तुम्हाला? डॉक्टर अब्दुल कलाम यांचा एक लेख वाचला होता मी, खूप सुंदर होता. इथं जेवढ्या काही माझ्या मायमावल्या बसलेल्या मायांनो, त्यातली एकही मायमाऊली अशी नाहीये की आपला मुलगा रडायला लागला किती हसती. अशी माय आहे का एखादी? मुलाला दुःख झाल्यानंतर त्या मायमाऊलीला खूप त्रास होतो. मुलगा रडतोय आणि आई हसती असं जीवनामध्ये कधीच प्रसंग घडत नाही. कारण की लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. मग लेकूर रडायला लागल्यानंतर आई कशी बरं हसल? हसू शकत नाही. पण एक प्रसंग असा असतो की त्यावेळेस लेकरू रडत असतं आणि आई हसत असती. तो दिवस म्हणजे तुमचा जन्मदिवस असतो. कोणता दिवस असतो? तुमचा जन्मदिवस. आणि खरं सांगू का महाराज, वाढदिवस कोणाचे साजरेच होत नाहीये. पुण्यतिथीही कोणाच्या साजऱ्या होत नाही. हा वाढदिवस त्यांचा नाहीये, आमच्या आबांचा हा वाढदिवस नाहीये. त्यांनी केलेल्या कार्याचा गुण गौरव म्हणजे हा वाढदिवस आहे. विठ्ठल विठ्ठल आबांचा वाढदिवस एवढ्या जोमात चालू आहे. तिकडं आपला आजचा दिवस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड किल्ल्यावर किती वैभवात राज्याभिषेकाचा दिवस. वा खूप सुंदर. दुग्ध शर्करा योग म्हणतात त्याला. कोणता योग म्हणतात? दुग्ध शर्करा योग. खूप सुंदर नियोजन आहे, लक्ष देऊन ऐका. मानवी देहामध्ये जन्माला आल्यानंतर जर माणसाला असं वाटत असेल आपल्या लोकांनी काही कार्य करावं, हजारो लोक दररोज महाराष्ट्रामध्ये जन्माला येतात आणि हजारो दररोज महाराष्ट्रातले लोक मरतात. मग महाराष्ट्र प्रत्येकाच्या पुण्यतिथ्याही साजऱ्या करत नाहीये आणि महाराष्ट्र प्रत्येकाच्या जयंत्याही साजऱ्या करत नाही. का छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म उत्सव साजरा करतो आपण? का अहिल्याबाई होळकरांचा जन्म उत्सव साजरा केला 2-3 दिवसापूर्वी? का छत्रपती संभाजी राजांचा जन्म उत्सव साजरा करतो? याचं कारण असं आहे महाराज, हे लोक जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत या लोकांनी स्वतःचा विचार केलाच नाही, फक्त समाजाचाच विचार केला. म्हणून लोक त्यांची आठवण करतात. एक वाक्य तुम्ही माझं काळजावर लिहून ठेवा. ज्या रक्ताने जीवनभर फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार केला त्या रक्ताचं दुर्भाग्य असं असतं की त्याचं घरचं रक्त सुद्धा त्याची दशक्रियाविधी घालत नाही. पण ज्या रक्ताने जीवनभर या देशाचा विचार केला, या महाराष्ट्राचा विचार केला, ते रक्त शरीर रूपाने जरी महाराष्ट्रामध्ये नसेल पण चंद्र सूर्य असेपर्यंत महाराष्ट्र त्या रक्ताला विसरत. या महाराष्ट्राचा इतिहास आहे. मरणाची सरी उत्तम चिवरे कीर्ती मागे. उत्तम कीर्ती जर तुमची या जगामध्ये शिल्लक राहा वाटत असेल
तर एवढा सुंदर नृत्य तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झाला, चांगलं काम करा. मी खरं सांगू का महाराज तुम्हाला, ज्या माणसाला असं वाटतं गेल्यानंतर सुद्धा आपल्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळावा, त्यांनी जिवंतपणे थोडं तरी चांगलं काम करा. किसी के काम जो आए उसे इंसान कहते. दुसऱ्याचं दुःख कधीतरी आपलं दुःख समजत जा गड्यांनो. मी तर नेहमी सांगत असतो, प्रत्येक माणसाने आपला वाढदिवस साजरा करत असताना हॉटेलवर करण्यापेक्षा, धाब्यावर करण्यापेक्षा, राजकीय लोकांना तर माझी विनंती, अरे प्रत्येकाने आपला वाढदिवस 7 स्टार हॉटेलला साजरा करण्यापेक्षा, आपल्या मित्रासोबत एखाद्या धाब्यावर साजरे करण्यापेक्षा, कधीतरी एखादा वाढदिवस तुम्ही एखाद्या अनाथ आश्रमामध्ये करून पहा. तुम्हाला जेवढं समाधान प्राप्त होईल तेवढं 7 स्टारला सुद्धा प्राप्त होणार नाही महाराज. खरं सांगतो तुम्हाला, दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख मानायला शिका, दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानायला शिका. आता बहुतांशी तरुण माणसानं वाढदिवसाला कीर्तन बहुतांशी ठेवत नाही महाराज, पण आज परमार्थाचा खूप चांगला प्रभाव महाराष्ट्रात पडतोय. लोक म्हणतात लोक सुधरत नाही, लोक खूप सुधरत आहेत, आणि सगळे जर एकदम सुधरले तर कीर्तन सांगावं कोणाला, हाही एक मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळे थोडं हळूहळू सुधरले पाहिजे, बरोबर आहे का? एकाच टायमाला जर सगळेच माळकरी झाले तर अवघड होईल ना, म्हणून थोडे थोडे सुधरा, एकदम सुधरू नका. परमार्थात माणूस सुधारतो महाराज, सुधरत नाही असं कोण म्हणतं, फक्त थोडा कालावधी लागतो. पूर्वीचे संस्कार एवढ्या लवकर सहजासहजी जात नाही, म्हणून खूप सुंदर नियोजन केलं. ऐका, तुम्हा सर्व मायबापांची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग मी जगद्गुरु तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय सांगतात की बाबांनो, ऐशी जोडी करा रामकंठी धरा. जीवनामध्ये जीवन जगत असताना आपण नेमकं आलोय कुठून, आपल्याला करायचं काय, कुठं जायचं कुठे, या सगळ्या गोष्टीचा प्रत्येकाने काय केला पाहिजे, विचार केला पाहिजे. एवढं सुंदर आमच्या आबाने नियोजन केलं, प्रत्येक ठिकाणी बॅनर वगैरे लावली, एवढी सुंदर माईक सिस्टीम आहे, गायक वादक आहे, एवढं सुंदर बसणाऱ्या मंडळीसाठी व्यवस्था केली, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. हे सगळी जोडी त्यांनी अगोदर 1-1.5 महिन्यापासून केली, एकदम नाही होत बरं महाराज. प्रत्येक गोष्टीची तयारी करतोय आपण. आता पाऊस सुरू झालाय महाराज, शेतकऱ्याची लगबग सुरू झाली. कोणी सोयाबीन घेऊन येतंय, कोणी कपाशी घेऊन येतंय, कोणी फवारणी, सगळं तयारी झाली. शेतकरी शेतकऱ्याची तयारी करतोय, वारकरी पंढरपूरच्या वारीची तयारी करतोय. कारण 10 तारखेला माझ्या तुकोबरायचं प्रस्थान आहे ना, 11 तारखेला माझ्या ज्ञानोबरायचं प्रस्थान आहे. मी खरं सांगू का महाराज, या जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य जर काय असेल तर माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचा सोहळा आहे. खरं सांगतो तुम्हाला. काही मूर्ख लोक म्हणतात की चीनची भीत आश्चर्य आहे, काही बावळे म्हणतात की ताजमहल आश्चर्य. अजिबात तसलं काही आश्चर्य नाही महाराज. जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य जर काय असेल तर ज्ञानोबराय तुकोबरायचा सोहळा आहे. ज्या लोकांना घरात एसी मध्ये झोप येत नाही ते लोक ज्ञानोबराय सोबत ढेकळात झोपतात, हे मोठं आश्चर्य महाराज. ज्याला घरात झोप येत नाही, एसी लावून झोप येत नाही, तो मनुष्य ज्ञानोबराय सोबत पाहणं. आणि खरं सांगू का, अजून सुद्धा या महाराष्ट्रामध्ये अशी काही मंडळी आहे, ते 2-2, 3-3 रुपये टक्क्यानं 2-2, 4-4 हजार रुपये काढून वारी करतात ना. ते पावसाचा विचार करतात ना पेरणीचा विचार करतात, काही नाही महाराज. त्यांना माहिती आहे त्यांनी सर्व भार कोणावर टाकलेला आहे, देवावर टाकलेला आहे. खरं सांगा, निवडणुकीची तारीख डिक्लेअर झाल्यानंतर पुढाऱ्या झोप येते का आबा? समजा आता नगरपालिकेची तारीख डिक्लेअर झाली पुढच्या महिन्यात, तुम्ही झोपसाल का? नाही नाही. निवडणुकीची तारीख डिक्लेअर झाल्यानंतर जशी पुढाऱ्यांना झोप येत नाही, रात्रंदिवस भेटी गाठी घेतात, मतदान वाढवण्यासाठी प्रयत्न करतात, अनोळखीच्या लग्नाला जाऊन शुभेच्छा देतात का मतदान घ्यायचंय. मग निवडणुकीची तारीख डिक्लेअर झाल्यानंतर जसं पुढाऱ्यांना झोप येत नाही, तशी ज्ञानोबराय तुकोबरायच्या प्रस्थानाची आणि पांडुरंगाच्या भेटीची तारीख डिक्लेअर झाल्यानंतर वारकऱ्याला सुद्धा झोप येत नाही महाराज. प्रमाण तुकोबरायचं पहा. पंढरीचा मायबाप रात्रंदिवस फक्त एक दिवस वारकरी मस्त, कधी 10 तारीख येईल. काही वळकुट्या बांधून ठेवल्या आहे, काही सगळं करून ठेवलं की आपल्याला पंढरपूरला जायचं. म्हणून खरं सांगू, मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवन आपल्या जीवनाची जोडी ठरवून घेतली पाहिजेत महाराज. आपण आलोय कुठून? कोहम कथमिदम जातम, मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आपण आलोय कुठून, आपल्याला करायचं काय, आपल्याला जायचं कुठे, या सर्व गोष्टी विसरून गेलेल्या आहे महाराज. खरं सांगू तुम्हाला, मानवी देहाची सगळ्यात मोठी भ्रांती ही आहे की मनुष्य चिंतन करण्यापेक्षा चिंता जास्त करतो. काय करतो? मनुष्य चिंतन करण्यापेक्षा चिंता जास्त करतो, आणि ती चिंता तिच्यापासून कसा आनंद प्राप्त करून द्यायचं याच्यासाठी ज्ञानोबराय तुकोबरायचे प्रमाण आहे. मी बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती दिली. औट हात का मानव देह, तुतार्यांचा आवाज थोडा कमी कर. भगवान ने तुझको दिया औट हाथ का मानव देह, भगवान ने तुझको
को दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. ज्याच्यासाठी आलेले आहात ती गोष्ट जर जीवनामध्ये नाही केली तर जीवन वाया जातं महाराज. आज 10वीचा निकाल लागला मला वाटतं, बरोबर आहे का नाही? महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 93 ते 94% निकाल लागला. त्याही मध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रथम मुलीचे महाराज. पोरायचं कसं होईल आणि काय होईल अवघड समस्या आहे महाराज. राज्यस्तरीय निकाल पहा, जिल्हास्तरीय निकाल पहा, प्रत्येक ठिकाणी मुलीच एक नंबरला आहे. माझी विनंती आहे, ज्या मुलींना चांगले मार्क पडले त्यांना तर शुभेच्छा आहेच, पण ज्या मुलींना कमी मार्क पडले असेल त्यांच्या मायबापाला माझी विनंती, पोरांना काही जास्त बोलू नका. हे पोर आजकालचे काही एवढे ध्यानावरचे डायरेक्ट आत्महत्या करायला लागले महाराज, बरोबर आहे का नाही? त्यांना परत प्रोत्साहन द्या, काळजी करू नको, पुढच्या वर्षी अजून अभ्यास कर. कारण की 100 पोरं जरी परीक्षेला बसली तर सगळ्याचा एक नंबर येत नाही. अभ्यास जरी सर्व सारखे करत असेल पण सगळ्याचाच नंबर येईल काही सांगता येत. म्हणून खरं सांगू का, वेळ आहे तोपर्यंत देवाचं चिंतन करा. वेळ निघून गेल्यानंतर तुकोबरायची भाषा किती गोड आहे, तुकोबराय सांगतात, काही तरी गेला जन्म वाया. जन्म वाया जाण्याच्या अगोदर देवाचं चिंतन करा. आणि एकदा का वेळ निघून गेली ना महाराज की पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम. मी बसणाऱ्या सर्व मायबापाला विनंती करेल, मायबाप गाडी येण्यापूर्वी बस स्टॉपवर जात जाय बाबा. गाडी निघून गेल्यानंतर बस स्टॉपवर जाऊन काही फायदा. वेळ आहे तोपर्यंत देवाचं चिंतन करायचं. व हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपले सोहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको. श्रावण भाद्रपद संपल्यानंतर 1 महिना पितृपक्षाचा असतो, बरोबर आहे का नाही? त्याला पित्तरपाठ म्हणतो आपण. कोणता पाठ म्हणतो? पित्तरपाठ. त्या पित्तरपाठामध्ये आपण काय करतोय, आपल्या वाडवडिलांना जेवू घालतो. का जेवू घालतो? की आपले आई वडील तृप्त व्हावे, संतुष्ट व्हावे, त्यांनी तुम्हाला आणि मला आशीर्वाद द्यावा, याच्यासाठी आपण पित्र घालतो. काय करतो? अक्षय तृतीयाचा पहिला रस आपण आपल्या वाडवडिलाला घालतो. का? त्यांनी आपल्यावर काय करावं? संतुष्ट राहावे. तुमचे पित्र तुमच्यासाठी, तुमच्यावर खुश व्हावे याच्यासाठी पित्राचा 1 महिना आहे. देवाने तुमच्यावर खुश होण्यासाठी आपण देवाचं चिंतन केलं पाहिजे. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन. जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे दिले इंद्रिय हात पाय कान. डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग. ज्यानं सुंदर हा नरदे दिलाय ना, त्या नरदेहामध्ये येऊन निश्चित काय करायचं याचं उदाहरण देणे चुके. मायबाप जीवनामध्ये येऊन अशी काही जोडी करा. पण तुकोबरायची भाषा खूप नवलाची. तुकोबराय असं नाही म्हणले ऐशी जोडी करा मसोबा कंठी धरा, अजिबात नाही. ऐशी जोडी करा बरोबर नाही. तुकोबराय खरं सांगू का महाराज, तुकोबरायचा गाथा वाचल्यानंतर तुम्हाला काही गोष्टी लक्षात येईल. जेवढे संत साहित्य आले त्यामध्ये जगद्गुरु तुकोबराय सारखं स्पष्ट बोलणारा महात्मा जगामध्ये जन्माला येणं शक्यच नाही महाराज. अख्खे गाथा वाचा तुम्ही. माझ्या जगद्गुरु तुकोबरायने गाढवान कधी, गाढवाला घोडं कधी म्हणलेच नाही. गाढवाला गाढवच आणि घोड्याला घोडं. आम्ही तर कीर्तनकार झाल्यापासून आम्हाला गाढवाला गजानन म्हणावं लागतं मला. अवघड झालं. एवढं कठीण आयुष्य झालेलं आहे महाराज. आणि जेव्हापासून हे वर्ष श्राद्धाचे कीर्तन करायला लागलो ना आबा, तेव्हापासून तो एवढं खोटं बोलावं लागतं. 2-3 दिवसापूर्वी एकाचं वर्ष श्राद्ध केलं. मी फेटा बांधता बांधता त्यांच्या पोराला म्हणलं, का रे काय करत होते तुझे वडील? काही नाही म्हणे महाराज, माझे वडील खूप ड्रिंक करायचे, म्हणजे दारू प्यायचे. म्हटलं मेलं कशाला म्हणतात? काही नाही, रस्त्याने येत असताना पंख पिलेलं होतं म्हणे, एका ट्रकवाल्यानं उडवलं, मागच्या टायर खाली गेलं, ते जागीच मेलं. आता ते दारू पिऊन मेलं. आबान माझं कीर्तन त्याच्या वर्ष श्राद्धाला मी अभंग घेतला. याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. म्हणजे सांगणाराही कीर्तन करणार का, ऐकणारही नरकात. आणि गायक वादक तर अगोदरच गेलेले असतात, कारण पंचपती अगोदर करतात. कारण पंचपती अगोदर असतील त्यामुळे एवढं खोट. दशक्रिया विधीला जेवढे काही पुढारी भाषण करतात ना महाराज, 100%पैकी 101% ते खोटं बोलतात. तो दारू पेला असतो आणि पुढारी बाईकवर सांगतात यांच्यासारखा माणूस नव्हता. अरे त्यांना अख्खं गाव त्रासलाय, त्यानंतर कठीण तळा झाला. पण जगद्गुरु तुकोबरायची भाषा पहा तुम्ही. जगद्गुरु तुकोबराय जीवनामध्ये कधीच मॅनेज झाले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा तुकोबरायच्या कीर्तनाला येऊन बसल्यानंतर तुकोबरायच्या मुखातले वाक्य मुंगी आणि राव आम्हा सारी खाची जीव. जगद्गुरु तुकोबरायच्या अंतकरणामध्ये, जगद्गुरु तुकोबरायमध्ये तेवढी ताकद होती, कारण तुकोबरायला लाचारी करायची गरज नव्हती महाराज. मोक्ष आम्हा घरी कामारी हे दाशी होय सांगवायची. आणि तुकोबराय सांगतात नाही भिडभार तुका म्हणे साना थोर. बसणारी मंडळी, धर्माचा प्रचार करत असताना
धर्माचा प्रसार करत असताना, प्रचार करत असताना जर कोणी या धर्माच्या विरोधात असेल, तो तुमचा सक्का भाऊ जरी असला तरी त्याचा विरोध करायला शिका. आज एवढं धर्मावर अतिक्रमण होतंय, नको त्या गोष्टी या देशामध्ये घडायला लागल्या, महाराष्ट्रामध्ये घडायला लागल्या. काय काय घडतात हे सोशल मीडियावर तुम्ही पाहतात. लव जिहादचं तर एवढं प्रमाण वाढलं, बाप रे बाप. महाराष्ट्रातल्या प्रत्येक कीर्तनकाराला माझी हात जोडून विनंती आहे, 2 ज्ञानोबराय तुकोबरायच्या गोष्टी कमी सांगा, पण लव जिहादवर या देश समाजाला जागृत करा. कारण दररोज एका माझ्या आबला मुलीची हत्या होत आहेत. परवा दिवशीच बघितलं किती निर्घुण हत्या करायला लागली. माझी विनंती आहे, इथं बसणाऱ्या मायमावल्यांनो, इथं बसणाऱ्या सर्व तरुण पोरींना मी भाऊ म्हणून मार्गदर्शन करील. पोरींनो, मोबाईल वापरू नका असं माझं दुमत नाही, प्रत्येकाने मोबाईल वापरा. पण फेसबुक वापरत असताना, इंस्टाग्राम वापरत असताना, व्हॉट्सअप वापरत असताना थोडं सावधगिरी वापरा. अनेक लव जिहादचे नालायक लोकांनी हिंदू मुलांचं अकाउंट काढून आपल्या गोरगरिबीच्या मुलांना प्रेमाच्या जाळ्यात फासून त्यांच्यासोबत लग्न करून काय काय प्रकार सोशल मीडियावर घडतात ते तुम्हाला आणि मला माहिती आहे. तुम्ही नाही डॉक्टर झाल्या तरी चालल, तुम्ही नाही इंजिनियर झाल्या तरी चालल, तुम्ही नाही कलेक्टर झाल्या तरी चालल, पण तुमच्या वागण्यामुळं, तुमच्या चुकीमुळं तुमच्या मायबापाचं नाव खराब होईल असं कार्य जीवनामध्ये करू नका. हे सगळ्यात मोठं शिक्षण आहे. विठ्ठल विठ्ठल. धर्माच्या विरोधात बाप गेला, धर्माच्या विरोधात बाप गेला. हिरण्यकश्यपूला नरश भगवंतानी भक्त प्रल्हादजी समोर टर टर फाडलं, तरी भक्त प्रल्हादजीला दया आली नाही. याचं कारण बाप धर्माच्या विरोधात गेला होता. एक प्रमाणच आहे महाराजांचं, प्रल्हादे जनक, आवाज कमी कर, विभीषण बंधू, राज्य माता निंदू भरते केली. अरे ज्या आईने मला प्रभू रामचंद्रापासून दूर केलं, ज्या आईने मला प्रभू रामचंद्रापासून वेगळं केलं, भरत मेले पण कैकेयीला परत माय नाही म्हणले महाराज. म्हणून बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे, कधीतरी चुकीच्या लोकांचा विरोध करायला शिका रे बाबांनो. जो आपल्या धर्माच्या विरोधात आहे, जो आपल्या संतांच्या विरोधात आहे, जो आपल्या देशाच्या विरोधात आहे, जो आपल्या संस्कृतीच्या विरोधात आहे, अशा माणसाचा जोपर्यंत तुम्ही सर्व मंडळी विरोध करत नाही, तोपर्यंत या गोष्टी दिवसांदिवस कमी होणार नाही. विठ्ठल विठ्ठल. सांगितलं, जीवनामध्ये जोडी करत असताना तुम्ही प्रभू रामचंद्राचं नाव कंठात धारण करा. कारण की जगद्गुरु तुकोबराय दुसऱ्या देवाला किंमतच देत नव्हते महाराज. आता ह्या बावळ्या लोकांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा पास केला. तुकोबरायने तो 400 वर्षापूर्वी पास केलेला आहे. सेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजी भूते खेते, आपल्या पोटाशी रडते, मागते सीते अवधान. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा तुमच्यासारख्या लोकांना पास करायची गरज नाही. आमच्या तुकोबरायने तो 400-450 वर्षापूर्वी पारित केलाय. 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती, हे तुकोबरायने सांगितलं. ते केव्हा सांगितलंय? 400 वर्षापूर्वी. तुकोबराय सांगतात, सेंदरी हेंदरी दैवते. अरे ज्या देवांना स्वतःला खायला भेटत नाही ते तुमच्या पोटाची थळगी काय भरणार आहे? मी खरं सांगू का महाराज, मानवी देहाला आलेल्या प्रत्येक माणसाने अपेक्षा एक तर संताकून करा, नाही तर देवाकून करा. तुमचं माझं असं झालंय, तुम्हाला माणसाकून अपेक्षा वाढलेल्या आहे. आणि माणसाकडून अपेक्षा वाढल्यानंतर एक जुनी म्हणे आपली, उघड्या शेजारी नागवं गेलं रातभर इवान मेलं. देवानं जेवढे काही माणसं आहेत तेवढे प्रत्येक कुठं ना कुठं तरी कमीच ठेवलेले, परिपूर्ण जगाचा मालक आहे. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, तुमच्या संसाराचं ओझ एक तर देवावर टाका, नाही तर संतावर टाका. तुका म्हणे माझे तुम्हा, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवाच्या नावावर एकदा तुम्ही टाका हो उडी. काय नाही करत महाराज देव. मी बसणाऱ्या मंडळीला दररोज कीर्तनातून सांगतो, लग्न झाल्यानंतर तुमची पत्नी फक्त तुमच्या नावाचं मंगळसूत्र घालते गळ्यामध्ये. काय घालते? तुमच्या नावाचं मंगळसूत्र घालते, तुमच्या नावाचं कुंकू लावते, बस. एकदा ते 200-500 लोक असतात त्यांच्यासोबत, त्यांच्या समोर भरभरून तुमचं नाव घेते, बस. आणि मकर संक्रांतीला एकदा तुम्ही घरी असले तुमचं दर्शन घेते, नाही तर वर्षभर कोणाचीच बायको दर्शन घेत नाही. इथं जर एखाद्याची घेत असेल तर मी त्याचं कीर्तन संपल्यावर दर्शन घेईल. करा बरं, हातवर कोणी घेते? आमचाच काही मिळ नाही, तुमचा काय मिळ घेऊन अजिबात. तरी सुद्धा माणूस बायकोची किती इच्छा पूर्ण करतो. अरे त्या बायकोसाठी मनुष्य स्वतःच्या आईला बोलत नाही, बापाला बोलत नाही, बहिणीला बोलत नाही, भावाला बोलत नाही. तिनं फक्त मंगळसूत्र घातलं, तिनं काय केलंय? तिनं तिचं जीवन तुमच्या स्वाधीन केलंय. काय केलंय? तुमच्या स्वाधीन केलं. कन्यादान करायच्या टायमाला बाप आपला त्या पोरीचा हात घेतो, मुलाच्या हातात देतो, सांगतो, हे बघ आतापर्यंत मी हिला सांभाळ, याच्यानंतर जबाबदारी कोणाची आहे? त्या दिवसापासून तर मरेपर्यंत तिची व्यवस्था करतो.
मग जर मंगळसूत्र घातलं कुंकू लावल्यानंतर जर पत्नीसाठी तुम्ही एवढं काही करता, माझ्या गळ्यात भगवंताची तुळशीची माळ घातली, त्याच्या नावाचा गुप्पीचंदन टिळा लावला आणि एकदा जर म्हणलं देवा मी तुझा आहे, तर मी नारदाच्या गादीवर सांगतो मागे पुढे संकट तुम्ही त्याच्यावर एकदा संसाराचा भार घातल्यानंतर महाराज तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गत म्हणून तुकोबऱ्या सांगतात बाबा ऐसी जोडी करा राम कंठी धरा. त्या प्रभू रामचंद्राचं नाव कंठात धारण करा. कंठात धारण करा म्हणजे काय करायचं हो? प्रभू रामचंद्राच्या फोटोला दोरी बांधायची गळ्यात गुंतवायची असं नाही. वाच्यार्थ नका घेऊ, घ्या. प्रभू रामचंद्राच्या नावाविषयी अंतःकरणामध्ये आवड निर्माण करा. आणि असं जर तुम्ही केलं तर काय होईल? तेने चुके फेरा. तुमच्या गर्भवासाचं दुःख त्या भगवंताच्या चिंतनाने निवारण झाल्याशिवाय ठीक आहे महाराज. त्याला सोडून जगातले जेवढे काही गोष्टी जेवढे काही नाते ते दुःखाला कारणीभूत आहे. नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीणतेची फळ. ऐका ना दादा, संसारात ज्या गोष्टीला तुम्ही आम्ही जास्त प्राधान्य देतोय त्या सर्व गोष्टी कशा जाणाऱ्या आहे. धनानी भूमो पश्वश्य गोष्टी नारी गृहद्वारी जनस्मशाने देहेश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकहा. जीवनातल्या ज्या गोष्टीला तुम्ही आम्ही देवापेक्षा जास्त प्राधान्य देतोय त्या सर्व गोष्टी कशा आहेत? तुम्हाला आणि मला सोडून जाणारे आहे. विठ्ठल प्राधान्य देतो हे सगळे नाते तुमच्या आणि माझ्यासाठी कसे दुःखाचे. असं वाटतंय तुम्हाला लोक तुमच्या आणि माझ्यावर प्रेम करतात? अजिबात नाही. प्रमाण किती सोपं आहे. जो वरी चळनगा तो वरी म्हणती माझा, मानती लहान थोर देह सुखाची काजा. इंद्रिय मावळली आला बागुला आजा, कैसा विपरीत झाला तुची देह नव्हे. काही लोकांचं टोपण नाव अण्णा असतं. इथले अण्णा सोडून अण्णा हजारी सोडून. लक्ष देऊन ऐका. काही काही लोकांचं टोपण नाव अण्णा म्हणतात, काही काही लोकांना लोक आबा म्हणतात, काही काहींना दादा म्हणतात, काही काहींना मामा म्हणतात, काही काहीचं टोपण नाव मोदी आहे. खरं सांगतो तुम्हाला. काही काही ग्रामपंचायतला निवडून आलेले नसतात पण लोक त्याला गावातले आमदार म्हणतात. एक पद्धत आहे ती परिसरातली. काही काही घालायला कपडे नाही तरी लोक त्यांना शावकार म्हणतात. आपला एक शब्द येतो तसं काही लोक प्रेमानं अण्णा म्हणतात. अण्णा बसणाऱ्या अण्णांनो ध्यान देऊन ऐका बरं. लोक तुम्हाला कुठपर्यंत अण्णा म्हणतात जो अण्णाचं एवढं वजन असतं. अण्णा ग्रामपंचायत मध्ये गेले की अण्णाला पहिली खुर्ची, अण्णा कीर्तनात गेले की अण्णाला पहिली चाल, अण्णा जर घरी गेले तर सुनबाई अशा थरथर थरथर. अण्णा कॉफी करू, अण्णा चहा करू. बसणाऱ्या अण्णांनो फक्त लक्ष देऊन ऐका माझं. लोक तुम्हाला कुठपर्यंत अण्णा म्हणतात जोपर्यंत तुमचं अन्न चालू आहे तोपर्यंत लोक तुम्हाला अण्णा म्हणतात. ज्या दिवशी त्या अन्नाचं अन्न बंद होईल त्या दिवशी तोच अण्णा अन्नाला महाग होतो. एवढं जरी आजकालच्या अण्णांना कळालं तर कीर्तन सार्थक झालं. कळलं का तुम्हाला? न कळणं हे माझ्यासाठी चांगलंच आहे. किती विसरभोळे समाज हा महाराष्ट्रातला. मी तर पांडुरंगाला विनंती करतो, पांडुरंगा हे लोक असेच विसरभोळे राहू दे म्हणजे कीर्तन चालतं. खरं सांगतो ना महाराज, आम्ही तुम्हाला सांगतो हे तुमच्या लक्षात राहत नाही. देवाने केलेले आमच्यावर उपकारच आहे. कीर्तनकाराने कीर्तन सांगितलं ते जर तुमच्या लक्षात राहिलं तर एका गावामध्ये कीर्तनकारानं एकदाच जायचं, परत जायचं. जगातल्या सगळ्या गोष्टी राजा भर्तृहरीची खूप मोठी एक कथा आहे. जगातले लोक तुमच्यावर प्रेम करत जरी दिसत असेल तरी ते प्रेम करत नाही. राजा भर्तृहरीचं आपल्या पत्नीवर एवढं प्रेम होतं की त्या प्रेमाचं वर्णन मी शब्दात करू शकत नाही. काही साधू संत मंडळी राजा भर्तृहरीच्या घरी आल्यानंतर आदर तिथे केल्यानंतर त्या साधूला एवढं बरं वाटलं त्याने पिशवीतलं फळ घेतलं आणि राजा भर्तृहरीला दिलं. ए राजा, तुझी सेवा पाहून, तुझं प्रेम पाहून, तुझा आदर तिथे पाहून मी प्रसन्न. हे फळ घे. हे फळ जर तू खाल्लं तर तू अमर होशील. काय होशील? आंब्याचं फळ नव्हतं ते, हापूस आंबा नव्हता. ते फळ खाल्ल्यानंतर माणसाला मरणच नाही असं फळ होतं. ते फळ राजानं पाहिल्यानंतर राजाच्या डोळ्याला धारा लागल्या. काय करू मी हे फळ खाऊन? मी जर फळ खाल्लं तर मी अमर होईल, पण माझं प्रेम माझ्या बायकोवर आहे. ती जर माझ्या डोळ्यासमोर मेली तर मला सहन होणार नाही. म्हणून बायकोला आवाज दिला, राणी साहेबा. आवाज कमी करतात नंतर बोल फोनवर. आवाज कमी कर माझा. इकडे लक्ष दे फक्त माझ्या. ओ राणी साहेबा इकडे या. धावत पळत आली. हे बघ, मी साधू संतांची सेवा केली त्याच्यामुळे साधू संतांनी मला हे फळ दिलंय आणि ते फळ जर मी खाल्लं तर मी अमर होऊन जाईल.
पण अमर होऊन काय करू ग? माझं प्रेम तुझ्यावर आहे. तू माझ्या डोळ्यासमोर मेलेली मला अजिबात आवडणार नाही. याच्या पुढे सांगू तुला राणी, मी तुझ्या डोळ्यासमोर मेलेलं चालेल, पण माझ्या डोळ्यासमोर तू मेलेली आवडणार नाही. अमर होण्याचं फळ जो माणूस आपल्या बायकोला देतो त्या माणसाचं त्या बायकोवर किती प्रेम असेल चरण सिंग दादा, शब्दात नाही वर्णन करू शकत. आणि एवढं प्रेम जर नवरा आपल्यावर करतो तर त्या बायको नाही त्या राजावर किती प्रेम करावं. पण शेवटी प्रेमच ना ते. त्या राणीचं प्रेम एका प्रधानजीवर होतं. तिने प्रधानजीला आवाज दिला, प्रधानजी इधर आओ, राजे साहब ने मुझे ये फल दिया, ये फल खाने के बाद मैं अमर हो जाऊंगी, लेकिन क्या करूं मैं अमर होने के बाद? मैं तो आपसे बहुत प्यार करती हूँ, मी तुझ्यावर खूप प्रेम करते, आणि तू जर माझ्या डोळ्यासमोर मेला ना प्रधान, मी जगू शकणार नाही. हे फळ तू खा. आता राजाची राणी आहे, दिसायला सौंदर्यवान आहे, अप्सरेपेक्षा सुंदर आहे, आणि तिचं प्रेम प्रधानजीवर आहे. तिनं अमर होण्याचं फळ दिलं. मग एवढी जर राणी एखाद्या प्रधानजीवर प्रेम करत असेल, तिनं त्या प्रधानजी तिच्यावर किती प्रेम करा. आता शेवटी तो प्रधानच आहे ना. घोड्याची सेवा करणारा झाडून घ्या, त्याची बुद्धीची पातळी किती असेल महाराज? अजिबात नाही. माझ्याकडे एक पूर्वी ड्रायव्हर होता काळे साहेब. आता आमचं कसं आहे, तुम्हाला समजा जिल्हा सांभाळावा लागतो, मतदारसंघ आमचं नाही, आम्हाला दररोज 10 मतदारसंघ सांभाळावं लागतं. सकाळी इथं तर दुपारी तिथं. तो ड्रायव्हर म्हणला, महाराज तुमच्यासोबत राहू काय खरं हो म्हणे महाराज, शक्य नाही होत म्हणे मला, माझी कंबर गेली, गुडघे गेले. ठीक आहे, मला 30-40 हजार रुपये महिना पडतो, पण माझी लाईफ नाही म्हणे महाराज. तुम्ही असं करा, 2 ड्रायव्हर ठेवा म्हणे. मग मी म्हटलं 2 ड्रायव्हर ठेवू, 15-15 दिवसाचे ड्रायव्हर ठेवू. त्याला पेमेंट होतं 25,000 रुपये. 1 महिन्याचं पेमेंट किती होतं? 25,000 रुपये. त्याला मी म्हटलं, हे बघ 15-15 दिवसाचे आपण 2 ड्रायव्हर ठेवू, 15,000 तुला देतो आणि 15,000 त्याला देतो. बरं रेग्युलर थांबायचं नाही, दोघं गावातले, एकानं आलं की एकानं जायचं, एकानं आलं की एकानं जायचं. तो म्हणे काही हरकत नाही. पण तो हुशार होता ना, कारण ड्रायव्हर होता. तो म्हणे मला 15 दिवसाचे 15 पुरत नाही म्हणे, मला तुम्ही 1 महिन्याचे 20 द्या, पण 15 दिवसाचे 15 मला पुरत नाही म्हणलं. त्याच्यामुळेच देवाने तो ड्रायव्हर केलं म्हणे. म्हणजे 1 महिन्याचे 20 घ्यायला तयार आहे, पण 15 दिवसाचे कळलं तुम्हाला? ज्याला कळलं त्याला कळलं, नसल कळलं त्याच्या लाईटीमुळे रेंज गेली असेल, दुसरं काय समजू शकतो आपण. जाऊ दे. या आता प्रधानजी, तो प्रधानजीची बुद्धीच का ती, त्याचं प्रेम एका भांडे घासणारी वालीवर होतं. त्याने तिला आवाज दिला, राणी साहेबांनी मला फळ दिलंय, ते फळ अमर होण्याचं आहे, पण माझं प्रेम तुझ्यावर, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. त्या भांडे घासणारी वालीने ते फळ घेतलं, रडायला लागली. ठीक आहे, प्रधानजीचं माझ्यावर प्रेम आहे, पण मी जर हे फळ खाल्लं तर मी अमर होईल. पण अमर होऊन करू काय? मला जीवनभर लोकांची धुणी भांडीच करावं लागेल, मला धुणंच धुवावं लागेल, लोकांचे घर साफ करावं लागेल. पण हे जर फळ माझ्या राजाने खाल्लं तर माझा राजा अमर होईल आणि या देशाचं कल्याण करेल. ज्यावेळेस फिरून फळ राजाकडे आलं त्यावेळेस राजाला झटकाच बसला. महाराज मी तर फळ राणी साहेबाला दिलं होतं. राणी साहेबाला बोलवलं, राणी साहेबा अटणी आव, म्हणजे इकडे इकडे, मी तुला अमर होण्याचं फळ दिलं. राणी साहेबांनी हात जोडले, मालक मला माफ करा, मी तुम्हाला खरं सांगू, ज्या दिवसापासून तुमचं माझं लग्न झालं तुम्हाला 1% आवडत नाही. किती मोठा धक्का आहे महाराज. अमर होण्याचं फळ ज्या राजाने आपल्या बायकोला दिलं, ती बायको तोंडावर सांगते की तुम्हाला 1% आवडत नाही. जगाचा नियमच तसा आहे. असं वाटतंय तुम्हाला लोक तुमच्यावर प्रेम करतात, अजिबात नाही महाराज. जोपर्यंत तुमचा आवाज चांगला आहे तोपर्यंत तुम्ही जादूगार, जोपर्यंत तुमच्याकडे सत्ता आहे तोपर्यंत लोक म्हणतात साहेब आले, साहेब आले. सत्ता गेल्यावर घरचेच जातात सोडून, बाहेरच्या काय घेऊन बसले नेहमी या जगाचा. जोपर्यंत तरुण आहे, जोपर्यंत पैसा आहे, जोपर्यंत तुमच्याकडं सत्ता आहे, तोपर्यंत लोक तुमच्या मागे पुढे. ज्या दिवशी या तिन्ही गोष्टी जाईल त्या दिवशी बाहेरचे द्यावं सोडून पहिले घरचे मोबाईल बंद करून ठेवतात. हा जगाचा नियम आहे. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, नाशिवंत आटी प्रिया पुत्रधन बीज ज्याचा क्षीणतेची फळ. ज्याचं बीजारोपण दुःखातून झालं त्याला सुखाच्या फळाची अपेक्षा करणं जीवनातलं सगळ्यात मोठं अज्ञान आहे. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, एवढा सुंदर नरदे प्राप्त झालाय ना, मग बाकीचं काही करण्यापेक्षा महाराज सांगतात नाव धडक
नाव धड करा सहस्रनामाची. भगवंताचे सहस्र नाही हजारो लाख नाम आहे. त्या नामाचा आश्रय घ्या आणि त्या नामाचा आश्रय घेतल्यानंतर निश्चित तुमच्या संसार रूपी समुद्राचं जे दुःख आहे ते नाहीच झाल्याशिवाय राहणार नाही. भगवंताचं चिंतन केल्यानंतर फायदा काय होतो महाराज? फायद्याशिवाय तो कोणी मनुष्य काही करतच नाही. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत भावे गाता गीत किती प्रमाणे सांगायचे महाराज. भगवंताचं चिंतन केलं माणूस वाया गेला असा माणूसच नाही. नाव धड करा सहस्रनामाची ते हे भवशिंचित. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी आहे की? मी सोपं सांगतो. पेडा हसत हसत खा पेडा गोडच आहे. पेडा झोपीत खा पेडा गोडच आहे. पेडा रडत रडत खा पेडा कसा आहे? काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पाही कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाची. किती सबसिडी दिली साधू संतांनी तुम्हाला आणि मला. न लगे तीर्थाचे भ्रमण न लगे दंडन मुंडन न लगे पंचाग्नी साधन तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. भगवंताचं चिंतन करा आणि भगवंताचं चिंतन केल्यानंतर जीवनातला सगळ्यात मोठा जो फायदा आहे तुकोबराय सांगतात बाबा तुम्ही किती जरी मोठे झाले तर गावावर विजय मिळू शकता. याच्यापेक्षा मोठे झाले तर तालुक्यावर विजय मिळू शकता. त्याच्यापेक्षा मोठे झाले तर जिल्ह्यावर महाराष्ट्रावर देशावर जगावर. पण या जगातला एकही माणूस असा नाही त्यानं काळावर विजय मिळवलेला आहे. अख्खं जगच्या काळाला बेत आहे. त्या काळाच्या सुद्धा तोंडात मारण्याची ताकद तुमच्यामध्ये प्राप्त होईल. अभंगाचं शेवटचं
तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भाता बरा हरी राम बरे. तुम्ही त्या भगवंताचं चिंतन जर केलं तर जीवनामध्ये सगळ्यात मोठा फायदा तुकोबराय सांगतात. जो काळ या जगाला खातो त्या काळाच्या मुखामध्ये तुम्ही मारू शकता. ऐका, जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. ऐका ना, तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. जीवनातला जगद्गुरु तुकोबरायचा सर्वात मोठा पुरुषार्थ हा आहे की अख्ख्या विश्वाला जो काळ खातोय त्या काळावर माझ्या जगद्गुरु तुकोबराने विजय मिळवला. म्हणून तुका म्हणे काळा हाना तोंडावरी. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागल? आपल्या भात्यामध्ये रामरूपी नामाचे काय ठेवावं लागल? बाण ठेवा. भाता बरा हरी रामबाने नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीणतेची फळ. बसणारे मंडळीला माझी विनंती, मायबाप एवढा सुंदर नर्दे तुमच्याने माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. या जून महिन्यामध्ये लय लोक जन्माला आलेले दिसतात बरं महाराज. खरं सांगतो तुम्हाला, खरं ना. या जून महिन्यामध्ये आज आमच्या आबाचाही वाढदिवस आहे, आमच्या रामू काकाचाही वाढदिवस आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सुद्धा आहे. बाबा 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 लय म्हणजे वाढदिवसाला काही हा विशेष महिना दिसतो मला वाटतंय. बरोबर आहे का नाही? मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला माझी विनंती, मायबाप खूप सुंदर नियोजन आमच्या आबांनी केलं, द्यावे तेवढे धन्यवाद. थोडा पावसाने धोका दिला पण तरी भरपूर आले, कामापुरते आले. आपल्याला काय आणि काही नसतं आबा. लोक 10,000 जरी असले तरी कीर्तन आम्ही तसंच करणार आणि लोक 5 जरी असले तरी कीर्तन. असं वाटतं लोकांना की लोक कमी असल्यावर कीर्तन. आपल्याला तसं माहीतच नाही. पडणं आणि उठणं कधी माहीतच नाही. सेवा आहे, कीर्तन एक सेवा आहे. आता आपल्याला बोलवलं म्हणल्यानंतर 10 लोक जरी असले तरी कीर्तन तसंच करायचं आणि 100 लोक जरी असले तरी कीर्तन. पावसानं उपकार केले नाही तर मगाशी खूप वारं मला वाटलं होतं रद्द होतं का. मला कीर्तन रद्द झालं की खूप आनंद वाटतो महाराज, कारण लोक रद्द करतच नाही ना. बरोबर. काही लोक तर म्हणतात नुसतं जेवून का होईना जा बाबा पण या. बरं तसं पाकिट घेऊन जायला बी लाज वाटते नो तसं. त्याच्यामुळे मला वाटतं लोकांनी तसंच म्हणावं की बा येऊ नका लय पाऊस, पण लोक ऐकत नाही. खूप सुंदर नियोजन आमच्या आबांनी केलं. बस त्यांना आशीर्वाद द्यावा, त्यांना काही शुभेच्छा द्यावी. एवढा काही मी तपस्वी महाराज नाही, काही त्यांच्यापेक्षा तुमच्यापेक्षा वयानं लहानच असेल मी, काही जास्त मोठाही नाही आहे. 33-34 रनिंग आहे, काही जास्त म्हातारा महाराज नाही बरं. आता सुरुवात आहे आपली, बरोबर आहे का नाही? आपण सर्वानुमते फक्त एवढीच विनंती पांडुरंगाला करू, ज्ञानोबराय तुकोबरायला करू. आमच्या आबाचा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी एवढ्या थाटामाठात आहे. ज्ञानोबराय तुकोबरायला विनंती करू. आमच्या रामू काकाचा सुद्धा आज वाढदिवस आहे. या दोघांचा सुद्धा 100वा वाढदिवस याच ठिकाणी याच्यापेक्षा अजून काय मागायचं महाराज. आणि त्या 100व्या वाढदिवसानिमित्त कीर्तन सुद्धा काळे साहेब आपलंच पाहिजेत बरं. कीर्तनकार सुद्धा चेंजेस नको. ऐकणारे बदलले तरी चालतील, म्हणजे ऐकणारे दुसरे तयार होतील. अकल्पा विश्व व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो. प्रत्येक पक्षातली मंडळी इथं बसली सर्व राजकीय लोकांना, परमार्थिक लोकांना माझी विनंती आहे. राजकीय प्रत्येक जो पदाधिकारी माणूस आहे तुमच्यानी माझ्यावर एक जबाबदारी आहे. या लोकांनी तुम्हाला आणि मला जे निवडून दिले, या लोकांनी तुम्हाला आणि मला जे खुर्चीवर बसवलेलं आहे, ही खुर्ची काही तुमच्याही बापाचा सातबारा नाही, माझ्याही बापाचा सातबारा नाहीये. हा गोर गरीब जनतेनं तुम्हाला आणि मला दिलेला आशीर्वाद आहे महाराज. काय आशीर्वाद आहे? मी तर महाराष्ट्रातल्या देशातल्या सर्व जनतेतल्या सर्व राजकीय लोकांना सांगतो, बाबांनो, देवानं जर तुम्हाला संधी दिली असेल समाजाची सेवा करण्याची तर माणसानं एवढी चांगली सेवा करावं, एवढी चांगली सेवा करावं की लोकांनी ठरवलं पाहिजे हा माणूस मेला तरी हाच माणूस आम्हाला पाहिजे, दुसरा नको. एवढी सेवा समाजाची केली पाहिजे. कारण की प्रत्येकाच्या नशिबात सेवा नाहीये. अरे हजारो लोक कीर्तन करायला तयार असतात, पण प्रत्येकाला देव प्रसिद्धी देतो असंही काही नाहीये महाराज. प्रत्येकालाच बोलण्याची कला देतो असंही काही नाही देत. प्रत्येकालाच वाजवण्याची कला देतो असंही नाहीये. प्रत्येकाला गाण्याची कला देतो असंही नाहीये. मी तर सर्वांना सांगतो, जर देवानं तुम्हाला बोलण्याची कला दिली असेल, ज्ञानोबराय तुकोबराने तुम्हाला वाजवण्याची कला दिली असेल, गाण्याची कला दिली असेल, मी तरी सांगतो बा देवानं तुम्हाला दिलेला त्याच्या ताटातला प्रसादच आहे. त्या प्रसादाचा उपयोग तुम्ही देशाच्या धर्माच्या सेवेसाठी जर केला तर निश्चित हा समाज तुमच्या केलेल्या कामाची दखल घेतल्याशिवाय राहणार. एवढे दिवस झाले माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाला जाऊन, तरी आज रायगड किल्ल्यावर बसायला जागा नव्हती. ही कमवलेली त्यांनी जीवनामधली संपत्ती आहे महाराज. 2 दिवसापूर्वी आमच्या अहिल्याबाई होळकरांचा उत्सव महाराष्ट्रात नाही देशातल्या सर्व लोकांनी साजरा केला. याचं कारण धर्मासाठी स्वतःचा पोरगा बळी दिलाय महाराज. ती मायमाऊली त्या वंशामध्ये आपण जन्माला आलो. अरे आपण काही आंडू पांडू लोकांचे वारसदार नाहीये, खूप चांगल्या चांगल्या क्रांतिकारी लोकांचे वारसदार आहोत आपण.
संभाजी महाराज असेल, छत्रपती शिवाजी महाराज असेल, महाराणा प्रताप असतील, झाशीची राणी लक्ष्मीबाई असतील, भगतसिंग, राजगुरू या सर्वांचे आपण अनुयायी आहोत. रक्ताने जरी त्यांचे वारसदार नसेल तरी त्यांच्या विचाराचे आपण सर्व मंडळी वारसदार आहोत. त्यांनी जीवनामध्ये जे कार्य केलंय त्यातलं 1% जरी कार्य आपण आपल्या जीवनामध्ये केलं तर हा समाज खूप चांगला आहे. निश्चित त्या कार्याची दखल घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझी विनंती तुम्हाला, जीवन चांगलं जगा, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. मी परवा दिवशी मगाशीच तुम्हाला बोलून गेलो, हल्ली एवढं प्रमाण काही काही गोष्टीचं वाढलेलं आहे. या सोशल मीडियामुळे एवढं अवघड झालेलं आहे. एका रात्यात माणूस स्टार होतो आणि एका रात्यात मनुष्य झिरो होतो. महाराज एका रात्यात गल्ली म्हणजे प्लॅटफॉर्मवरची भिकारीन रानू मंडल प्रत्येकाच्या मोबाईल जातील, जिकडे तिकडे तेरी मेरी कहाणीच होऊन जाते. एका रात्यात ती स्टार सुद्धा होती, दुसऱ्या रात्यात ती काय होती, झिरो सुद्धा होती. सोशल मीडिया तुमच्या आणि माझ्यासाठी एवढा चांगला आहे, तुमचे चांगले विचार एका मिनिटात सर्व देशात जाऊ शकतात. महाराज तुमचे चांगले विचार, तुमचं चांगलं गायन, तुमचं चांगलं बोलणं, तुमचं चांगलं वाजवणं एका मिनिटात या देशात प्रचार होऊ शकतो. पण त्या सोशल मीडियामुळं एका मिनिटात सुद्धा तुमचं आयुष्य बर्बाद होऊ शकतं. अशी सोशल मीडिया आहे. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, मोबाईल यंत्र खूप चांगलं आहे पण ते माणसातून उठवतं. म्हणून वापरताना विचार चांगला करा, बोलताना सुद्धा व्यवस्थित बोला. कारण की कधी कोण रेकॉर्डिंग करेल आणि कधी काय करेल काही सांगता येत नाही. अवघड झालं, कोण कधी काय व्हिडिओ, अरे पेन मध्ये व्हिडिओ होतो महाराज. आता एवढी सोशल मीडिया ऍक्टिव्ह झाली, तुमच्या ह्या शर्टाच्या गुंड्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा व्हिडिओ करू शकतात. म्हणून माझी विनंती आहे, सध्या देशाचं वातावरण एवढं बिघडलेलं आहे. मी मगाशी सांगितलं, लव जिहादचं प्रमाण तर एवढं वाढलं काळेसाहेब. प्रत्येकाचं कर्तव्य आहे, प्रत्येक नगरसेवक असेल, सरपंच असेल, आमदार असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल, त्यांनी त्या सर्कलमध्ये प्रत्येकाला ह्या गोष्टी सांगा. अरे आपल्या देशातल्या किती मुली चालले तुम्ही, तर केरला नावाचा जो पिक्चर आहे तुम्ही तुमच्या लेकरांना दाखवा एकदा, त्यांना पहा काय युनियन आहे, कोणत्या जातीतल्या कोणत्या मुलीसोबत लग्न केल्यानंतर किती पैसे भेटतो, अशी एक हेच ठरलेली त्यांची दिनचर्या. म्हणून माझी विनंती तुम्हाला, ह्या गोष्टीची काळाची गरज आहे. आणि धर्माचा प्रचार करत असताना ह्या गोष्टी जर आम्ही नाही तुम्हाला सांगायचं तर सांगायचं कोणी, हाही मोठा प्रश्न आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा, जीवनामध्ये व्यसन नका करू. शेतकरी बांधवांना, गोरगरीब लोकांना माझी विनंती आहे, बाबांनो एवढा अवघड झालं. आमच्या सप्ताहामध्ये 2 आणि 3 लाखासाठी एक आमच्या चुलत भावानं फाशी घेतली. मी नंतर सप्ताह चालू होता त्या गडबडीत काहीच कळलं, नंतर विचारलं फाशी का घेतली, 2 लाख रुपयासाठी. मी त्यांच्या कुटुंबियाला सांगितलं. आणि आत्महत्या करणाऱ्या लोकांना सुद्धा माझी विनंती आहे, अरे ज्या नालायकांनी देश लुटलाय ते विदेशात जाऊन एन्जॉय करतात आणि तुम्ही 2 लाखासाठी का फाशी घेताय. अरे शेतकरी हा जो वर्ग आहे तो संकटावर मात करणारा वर्ग आहे. कोणता आहे, संकटावर मात करणारा वर्ग आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, विचाराची बैठक दिवसांदिवस हलवलेली आहे, विचार सुधरा. ज्ञानोबराय तुकोबरायच्या विचाराची सांगड बांधा. मी तर नेहमी सांगत असतो, ज्या माणसाच्या जीवनामध्ये ज्ञानोबराय तुकोबरायच्या वचनाची शक्ती ना, त्या माणसाच्या जीवनामध्ये कितीही मोठं संकट येऊ द्या, तो मनुष्य जीवनामध्ये कधीच हार मानणार नाही. एवढी ताकद माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या शब्दामध्ये. माणसाने जीवन कसं जगायचं, माणसाने व्यवहार कसा करायचा, माणसाने संसार कसा करायचा, हे साधू संतांनी तुम्हा सर्व मंडळीला शिकवलंय. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. प्रत्येकाने एकत्रित या. छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत आपण. आज माझ्या राज्याचा राज्याभिषेक किती आनंदात पार पडलाय महाराज सर्व मंडळीने, आणि केलाच पाहिजेत महाराज. ज्या राजामुळं माझ्या माता मावल्यांच्या कपाळाला कुंकू आहे, ज्या राजामुळं माझ्या मंदिराला कळस आहे, त्या राजाचा उत्सव वर्षातून एकदा नाही दररोज जरी साजरा केला तरी आपण त्यांच्या उपकारातून ऋणी होऊ शकत. अख्खा महाराष्ट्र मोठ्या प्रेमानं म्हणतोय, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, आठवण येते मनामनातून भगवा झेंडा दिसल्यावर, जात पात ना धर्म पाहिला जगला माणूस कीवर, पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर,
महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजाचं एकही मंदिर नाहीये, याचं मनामध्ये दुःख नका मानू, पण महाराष्ट्रातले जेवढे काही मंदिर आहे तेवढे फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजामुळेच आहे, याचा सार्थ अभिमान जीवनामध्ये ठेवा. जीवनामध्ये व्यसन करू नका. प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा आणि निश्चित चांगलं कार्य करा. गड्यांनो, लोकांनी तुमचे वाढदिवस साजरे करावे, लोकांनी तुमच्या पुण्यतिथ्या साजऱ्या कराव्या, लोकांनी तुम्ही गेल्यानंतर 2 तरी अश्रू आपल्या डोळ्यातून ढाळावे, एवढं चांगलं काम करा. लहानपणी आपण शाळेत असताना आपल्याला एक कविता शिकवल्या जायची, खरा तो एकची धर्म जगाला. अजून सुद्धा शाळेत गेल्यानंतर आपल्याला ABCD नाही शिकवत, 1 2 3 4 नाही शिकवत, क ख ग वगैरे नाही शिकवत. इंडिया इज माय कंट्री, भारत माझा, सारे भारतीय माझे बांधव आहे आणि माझ्या देशावर माझं प्रेम आहे. एवढे चांगले संस्कार जर कुठं भेटत असेल तर ते फक्त आणि फक्त कुठं मिळतात, माझ्या भारतामध्ये. तुम्ही कधी ऐकलं का भारत माता, पाकिस्तान चुलता, अमेरिका मावशी, लंडन दिदी? अजिबात नाही महाराज. हे फक्त आणि फक्त माझ्या भारतामध्ये. अरे भारत देश एवढा चांगला आहे महाराज, ज्या नालायकांनी कसाबानी आपल्या मुंबईला घुसून आपल्या पोलिसांना मारलं, त्या नालायकाला सुद्धा 16 वर्षाची व्यवस्था केली होती आपल्या भारतीय लोकांनी. एवढा चांगला देश आहे. आणि तो आतंकवादी असून सुद्धा ह्या मूर्ख लोकांनी त्याच्या घरच्यांना पैसे पुरवले, कारण की त्याची काय दोष आहे? काही काही गोष्टी चुकीच्या आहे महाराज. तो आपल्या देशात येऊन, आपल्या राज्यात येऊन आपल्या लोकांना मारतो, तरी त्याला 17 वर्ष शिक्षा नाही. अरे तिथंच मारान त्याला. त्याच्यासाठी काय कोर्टन कचेऱ्यान काय उद्योग करायचे? तुमच्या मुलीला जर एखादा नराधम 25 वेळेस चाकू खुपून मारतोय, तुम्ही त्याला पोलीस स्टेशन मध्ये कशाला नेता? तुम्ही त्याला सुद्धा तसंच मारा. परत कोणी तशी चुकी करणार? जोपर्यंत या गोष्टी घडणार नाही तोपर्यंत हे बंद होणार नाही. कारण खून करणाऱ्याला माहिती आहे आपण 2 महिन्यात बाहेर येतो, त्याच्यामुळे खून करणारे लोक लाजायला तयार नाहीये. एका मिनिटात कार्यक्रम करतात कोणाचे. तुम्ही त्या पुणे पश्चिम महाराष्ट्राचा 5-5 आणि 10-10 हजार रुपयासाठी सुद्धा लोक अवघड झालेले. अरे रस्त्यानं जात असताना एखादं पाखरू जर आपल्या गाडी खाली गेलं तरी माणसाला दया येते. आज माणसाला डायरेक्ट मारतायत तरी लोकांना दया येत नाहीये. याचं कारण विचाराची देवाणघेवाण संपलेली महाराज. विचारानं लोक गरीब झालेले. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा. मी नेहमी सांगतोय, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. तळपत्याहून हात आणि रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल उठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. आमच्या कारभारी आबा यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. मला वाटतं आमचे आबा नगरसेवक आहे, बरोबर आहे ना? आता पुढच्या वर्षी वाढदिवस साजरा करा आणि पुढच्या वर्षी सुद्धा नगरसेवक म्हणूनच वाढदिवस साजरा करा, असा आशीर्वाद तुम्हाला सर्वांच्या वतीने देतो आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये आमच्या दादा महाराजांच्या संस्थेतले सर्व विद्यार्थी वर्ग, आमचे कोले महाराज आहेत, आज आवर्जून कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. आपल्या भागाचं वैभव आमचे शिवाजी आबा आहेत, आमचे श्रावण महाराज आहे, आमचे जिजा, आमचे चरणसिंग दादा, सर्वच मंडळी, राजकीय क्षेत्रातलेही बरेचसे मंडळी आहेत. आमचे काळेसाहेब सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, आमचे काका, सर्वच मंडळी आहेत. सर्वांचे नावं मला पाठ नाही, पण निश्चित तुम्हा सर्वांविषयी माझ्या अंतःकरणामध्ये आदर आहेत. प्रत्येकाच्या चरणी मी माझा माता ठेवतो, वाणीला पूर्ण विराम देतो. जे बरोबर आहे
जे बरोबर आहे ते सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच आहे. चुकीचं असेल माझ्या बुद्धीचे दोष. जाता जाता सर्वांना एक छोटीशी विनंती आहे. आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय. त्या गाईचं रक्षण व्हावं यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही हाती घेतलाय. सुंदर असं त्या गाईच्या याच्यामधून वारकरी अगरबत्ती तयार करतो. समोर डस्टर गाडी उभी आहे. प्रत्येकाने अगरबत्तीचा पुडा घेऊन जाते. अगरबत्तीतून जो पैसा येईल तो निश्चित गोमातेच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी जाईल. याची शाश्वती मी तुम्हाला नारदाच्या गादून देतो. विठोबा रखुमाई.